नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल आपण पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीचे आपण महत्वाचे 20 प्रश्न पाहत आहोत. ठीक आहे, आपण सुरू करूया. सर्व आपल्याला मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज 77वा प्रजासत्ताक दिन. आपण सर्वांना, सर्व भारतीयांना, सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून, माझ्या टीमकडून, ध्यास वर्धीच्या अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये सीआरपीएफच्या सर्व पुरुष दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण? पाहायला गेलं प्रजासत्ताक दिन 26चा सिमरन बाला है ना, या केंद्रीय राखीव पोलीस दलातील सीआरपीएफ 26 वर्षीय सहाय्यक कमांडंट यांनी इतिहास रचला. त्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 140 पेक्षा अधिक पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हा सोहळा कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे पार पडला. सिमरन बाला या जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथील असून त्या राजौरी जिल्ह्यातील पहिल्या महिला सीआरपीएफ अधिकारी आहेत. पहिली महिला सक्षमीकरण व संरक्षण दलातील महिलांच्या नेतृत्वाचे हे मोठे प्रतीक मानले जाते. ठीक आहे, सीआरपीएफच्या सर्व पुरुष दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आपण जर अभ्यास केला तर नाव काय त्यांचं? सिमरन बाला. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न. बजाज पुणे ग्रँड टूर 26 बजाज पुणे ग्रँड टूर 26 कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर उत्तर आहे पुण्यामध्ये झालेली आहे. त्याचे विजेते उपविजेते आपण सर्व उद्या पाहूया. भारतातील पहिलीच UCI 2.2 श्रेणीतील आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत 1923 जानेवारी 35 देशातील 171 आंतरराष्ट्रीय सायकलपटू. महत्व. या स्पर्धेचे गुण लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 28च्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातील. मार्ग पुणे पिंपरी चिंचवड मुळशी बारामती पुरंदर असा एकूण 500+ किलोमीटरचा प्रवास होता. ठीक आहे, आणि 19 सुरू झाली, 23 तारखेला ती थांबली. पुढे तिसरा प्रश्न. सुनीता विल्यम्स यांनी एकूण किती दिवस अंतराळात घालवले? सुनीता विल्यम्स बद्दल जर प्रश्न पाहायला गेला, हा प्रश्न घ्यायचा मूळ कारण काय की त्यांच्या आता रिटायरमेंट आहे. लक्षात, त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं आहे, त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. टोटल 608 दिवस त्यांनी अंतराळात घालवले आहेत. ठीक आहे, सुनीता विल्यम्स. अंतराळ क्षेत्रातील सुवर्ण अध्यायाचा शेवट. भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 20 जानेवारी 26 रोजी निवृत्त घेतली. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1962 युरेका कॅलिफोर्निया अमेरिकेत झाला. वडील दीपक पांड्या हे भारतीय वंशाचे आहेत. सुनीता विल्यम्स यांची 1998 मध्ये नासा अंतराळवीर म्हणून निवड झाली होती. एकूण 27 वर्ष सेवा, 3 अंतराळ मोहीम, 608 दिवस अंतराळात घालवले. त्यांनी 9 स्पेसवॉक 62 तास 6 मिनिटं केले असून महिलाचा विक्रम आहे. व 7 मध्ये त्यांनी ISS वरून बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करून इतिहास रचला. त्या कल्पना चावलानंतर अंतराळात जाणाऱ्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. लक्षात असू दे. पुढे चौथा प्रश्न. मिशन दृष्टी उपग्रह कोणत्या कंपनीने विकसित केलेला आहे? तर उत्तर पाहायला गेलं गॅलेक्स आय यांनी हा विकसित केलेला आहे. काही आहे, डिटेल पाहूया आपण. मिशन दृष्टी उपग्रह संपूर्ण माहिती. मिशन दृष्टी हा जगातील पहिली मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. हा उपग्रह बंगळुरू स्थित आहे ना गॅलेक्स आय या खाजगी कंपनीने विकसित केला आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण 2026च्या पहिल्या तिमाहीत होणार आहे. म्हणजे पहिल्या तिमाहीत होणार 26च्या असं सांगितलंय. उपग्रहाचे वजन 160 किलो असून 500 किलोमीटर उंचीवरून छायाचित्रण करू शकते. हा भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा उपग्रह आहे. वैशिष्ट्य. ऑप्टिकल रडार सेन्सर्स, सर्व हवामान, दिवस रात्र छायाचित्रण, 1.8 मीटर रिझोल्यूशन. उद्देश. संरक्षण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण. 30 पर्यंत 10 उपग्रहाचे कन्स्टेलेशन उभारण्याची योजना आखण्यात आलेली आहे. मिशन दृष्टी है ना, जगातील पहिला मल्टी सेन्सर ऑब्झर्वेशन उपग्रह. आणि खासियत काय? भारताचा पहिला म्हणजे सर्वात मोठा खाजगी क्षेत्रातील उपग्रह आहे मिशन दृष्टी. पाचवा प्रश्न. भारत कोणत्या संघटनेसोबत मदर ऑफ ऑल डील्स म्हणून ओळखला जाणारा व्यापक व्यापार करार करणार आहे? तर युरोपियन युनियन सोबत. आणि सांगायला गेलं आज आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे सुद्धा युरोपियन युनियनच आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 6वा.
भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे नितीन नवीन झालेले आहेत. हे डिटेल पाहूया. ठीक आहे, नितीन नवीन भाजपचे जे राष्ट्राध्यक्ष 20 जानेवारी रोजी झाले, बिनविरोध निवड झाली. ते भाजपचे 16वे राष्ट्राध्यक्ष, वयाच्या 45 वर्षी सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. जन्म 23 मे 1980, रांची, झारखंड. ते माजी अध्यक्ष जे पी नड्डा यांचे उत्तराधिकारी आहेत. वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा भाजपचे माजी आमदार. राजकीय प्रवास भाजप युवा मोर्चा. ते पटना पश्चिम मतदारसंघातून 5 ते 25 दरम्यान 5 वेळा आमदार राहिले. पूर्वी बिहार रस्ते बांधकाम मंत्री होते. 24 लोकसभा निवडणुकीत छत्तीसगड मध्ये 11 पैकी 10 जागा भाजपाने जिंकल्या. ओके, पुढं नेक्स्ट क्वेश्चन. 7वा, ब्रिक्स 2026च्या लोगो मध्ये केंद्रस्थानी कोणते प्रतीक आहे? मित्र, केंद्रस्थानी पाहायला गेलं नमस्ते हा प्रतीक आहे, लक्षात असू दे. पुढे आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. भारताने 1 जानेवारी 26 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले. 26 मध्ये होणारे 18वे ब्रिक्स शिखर संमेलन. विशेष म्हणजे विस्तारित ब्रिक्स समूहाचे नेतृत्व भारत प्रथमच करणार आहे. ब्रिक्स 26ची अधिकृत थीम है ना, रिसायलेन्स, इनोव्हेशन है ना, कोऑपरेशन, सस्टेनेबिलिटी साठी उभारणी. हे 4 प्रमुख स्तंभ आहेत 2026चे. ठीक आहे. रिसायलेन्स लवचिकता, इनोव्हेशन नवकल्पना, कोऑपरेशन सहकार्य, सस्टेनेबिलिटी शाश्वतता. ब्रिक्स जगाच्या सुमारे 50% लोकसंख्या 40 आणि 40% जागतिक जीडीपीचे प्रतिनिधित्व करतो. मूळ सदस्य ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. नवीन सदस्य सौदी अरेबिया, यूएई, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया. ब्रिक्स 26 मध्ये लोगो मध्यभागी कमळ, प्रत्येक सदस्य देशाच्या रंगातील पाकळ्या आणि केंद्रस्थानी नमस्ते, संवाद आणि आदराचे प्रतीक सांगण्यात आलेलं आहे. 8वा प्रश्न. महाराणी कामसुंदरी देवी 1962 युद्धात काय दान केले? असा प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा. खूप पॉइंट हा सुद्धा महत्वाचा आहे महाराणी देवीबद्दल. 600 किलो सोने आणि विमान त्यांनी दान केले होते. कोणत्या? 1962च्या युद्धात. ठीक आहे. ओके. महाराणी कामसुंदरी देवी दरभंगा राजघराण्याच्या अंतिम महाराणी होत्या. 22 ऑक्टोबर 1932 मंगरोनी मधुबानी बिहार येथे जन्म झाला. त्यांचा विवाह 1940 साली वयाच्या 8व्या वर्षी महाराज कामेश्वर सिंह यांच्याशी झाला. 1962च्या भारत चीन युद्धात 600 किलो सोने, एक विमान दान केले. 1989 मध्ये त्यांनी कल्याणी फाउंडेशन स्थापन केली आणि मिथिली संस्कृतीच्या संरक्षणासाठी. त्यांचे निधन आत्ताच झालं 12 जानेवारी 2026 रोजी. नेक्स्ट 9वा प्रश्न. राष्ट्रीय बालिका दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे मित्र हो 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारत सरकारच्या महिला बाल विकास मंत्रालयाने 2007 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. भारतातील मुलींसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकणे तसेच शिक्षण, आरोग्य, पोषण, कायदेशीर हक्काबद्दल जागरूकता वाढवणे या दिवसाचा उद्देश होता. सव्वीसची थीम आहे उज्ज्वल भविष्यासाठी बालिकांचे सक्षमीकरण. ओके. पुढे 10वा प्रश्न. 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठे झाली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणत्या ठिकाणी झाली? तर उत्तर आहे लखनौ मध्ये झालेली आहे. कुठे? लखनौ मध्ये. इन डिटेल पाहूया. 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद लखनौ यूपी 19 ते 21 जानेवारी दरम्यान झाली. आयोजन उत्तर प्रदेश विधानसभा विधान भवन लखनौ. उत्तर प्रदेशमध्ये ही परिषद चौथ्यांदा आयोजित केली. सर्वाधिक वेळा. उद्घाटक होते ओम बिर्ला, हरिवंश नारायण सिंह, आनंदीबेन पटेल, योगी आदित्यनाथ. मुख्य मुद्दे एआय व तंत्रज्ञानाचा वापर, विधिमंडळाची जनजबाबदारी, लोकशाही बळकट करणे. समारोप 21 जानेवारी रोजी ओम बिर्ला यांचे भाषण. परिषद सुरुवात झाली याची 1937 पासून. पुढे 11वा प्रश्न. भारतात पहिली UCI 2.2 मल्टी स्टेज सायकलिंग रेस बजाज पुणे ग्रँड टूर सर्व्हिस कुठे आयोजित करण्यात आली? पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे 12वा इंडियन एनर्जी वीक 26चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? तर ते गोवामध्ये होणार आहे, लक्षात असू दे. कुठे मित्र हो? गोवामध्ये ते आयोजित होणार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 13वा. टाईप 096
टँक क्लासिक ब्लॅस्टिक मिसाईल पाणबुडी कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑब्विसली चीनशी संबंधित आहे. 14वा प्रश्न. भारतीय सैन्याची ठीक आहे भारतीय सैन्याची पहिली पूर्णतः कार्यरत क्वांटम लॅब कोठे स्थापित झाली आहे? तर उत्तर आहे ती मध्य प्रदेशमध्ये स्थापित झालेली आहे. पुढे 15वा. ठीक आहे, राष्ट्रीय विद्युत धोरण 2026 मुसद्दनुसार 30 पर्यंत प्रति व्यक्ती वीज वापराचे लक्ष किती आहे? तर उत्तर आहे 2000 युनिट आहे, लक्षात असावं. पुढे 16वा. खेलो इंडिया विंटर गेम्स 26चे आयोजन 20 ते 26 जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले आहे? तर लक्षात ठेवा, विचारले कोठे करण्यात आले, तर आपण जर अभ्यास केला तर लेह व गुलमर्ग येथे करण्यात आलेले आहे. 17वा प्रश्न. स्थलकृती डेटाचे डिजिटलीकरण करण्यासाठी भारतीय संरक्षण विभागाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर डिजिटल इंडिया भाषणी विभाग, ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. 18वा प्रश्न. गँगस्टर नेटवर्क नष्ट करण्यासाठी पंजाब पोलिसांनी कोणती मोहीम सुरू केली? तर ऑपरेशन प्रहार ही मोहीम सुरू केली आहे. नेक्स्ट 19वा प्रश्न. भारतीय सिनियर महिला फुटबॉल संघाच्या नवीन प्रशिक्षक म्हणजे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर उत्तर आहे अमेलिया वालरडे यांची. 20वा प्रश्न. भारत, मालदीव, श्रीलंका यांच्या तटरक्षक दलामधील एक्झरसाइज दोस्तीचा कोणता किंवा कितवी आवृत्ती सुरू झाली आहे? तर उत्तर आहे 17वी आवृत्ती आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. कोणत्या कंपनीला IPO आणण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे? ऑप्शन आहे पेटीएम, फोनपे, गुगल पे, अमेझॉन पे. आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचे, उत्तर काय असणार आहे. आणि मित्र आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.